नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होतील. यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र असणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ही योजना चालू झाल्यानंतर तुम्हाला 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. परंतु या योजनेसाठी सर्वच महिला पात्र असतील असे नाही. यामध्ये पात्रता आणि अपात्रता यासाठी काही निकष लावलेले आहेत. ते निकष कुठले आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे पहा. महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्षे या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असतील. म्हणजे याच्यामध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातीलच महिला यासाठी पात्र असणार आहेत. आता यामध्ये लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे पहा. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहेत. किमान वयाची अट 21 वर्षे आणि कमाल वयाची अट 60 वर्षे असायला हवी. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं. तर अशा महिला यासाठी पात्र असणार आहेत. तर कोणत्या महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत, म्हणजे कोणकोणत्या महिला यामध्ये अर्ज करू शकणार नाहीत याबद्दलची माहिती आपण घेऊयात. तर अपात्रता पहा. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. जर समजा तुमचं कुटुंब जर एकत्रित असेल आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मिळून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न होत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे समजा तुमच्या कुटुंबात जर कुणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. त्यानंतर पहा. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक नियोजनाद्वारे ₹1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर यासाठी त्या अपात्र असणार आहेत. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार आहेत अशाही कुटुंबातील महिला यासाठी अपात्र राहणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, हेही याच्यासाठी पात्र राहणार नाहीत. आणि 7 नंबरचा पॉईंट बघा. ज्यांच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तेही महिला याच्यासाठी पात्र राहणार नाही. समजा तुमचं जर संयुक्त कुटुंब असेल आणि संयुक्त कुटुंबात मिळून जर तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही याच्यासाठी पात्र असणार नाहीत. त्यानंतर तुमच्याकडे जर 4 चाकी असेल तर तुम्ही याच्यासाठी अपात्र ठरणार आहेत. तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल आणि दुसरी कुठली 4 व्हीलर नसेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात. तर अशा प्रकारे या योजनेसाठी पात्रता आणि अपात्रता तुम्ही इथं पाहू शकता. तर यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे, PM किसान सन्मान निधी तसेच निराधार पगार किंवा इतर कुठली पगार उचलत असतील, म्हणजे शासनाच्या योजनेचा लाभ घेत असतील तर ते या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. परंतु अशी अट याच्यामध्ये कुठेही नाही. ज्यावेळेस याचा अर्ज सुरू होईल त्यामध्ये तो मुद्दा तुम्हाला लक्षात येईल. तर अशा प्रकारे ही पात्रता आणि अपात्रता लिस्ट आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.